नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण इथे क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे आणि त्या प्रकारचा आपला हा आजचा 35वा पार्ट आहे। तर यामध्ये बघा करंट अफेअर तसंच जीएसचे क्वेश्चन आपण इथे कव्हर केलेले आहेत। काही व्हिडिओ आपण मराठीचे पण टाकलेले आहेत। प्रत्येक सब्जेक्ट आपण इथे कव्हर करणार आहोत। तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानात केंद्र राज्य यांच्यात विषयांचे विभाजन कोणत्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेलं आहे? तर याचं फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे, 7वी अनुसूची। तर बघा 7व्या अनुसूचीमध्ये अशा प्रकारे केंद्र, राज्य आणि समवर्ती यादी निश्चित करण्यात आलेली आहे। यामुळे काय होतं, तर जे अधिकार दिलेले असतात अधिकारांचं स्पष्ट विभाजन होऊन संघराज्य संरचना मजबूत होते आणि कायदेकरामध्ये पण संघर्ष टळतो, शासन अधिक प्रभावी देखील बनते यामुळे। पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान नेमतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बहुमत पक्ष, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। कारण राष्ट्रपती लोकसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून नेमतात। हे संसदीय लोकशाहीचं काय तर सर्वात महत्त्वाचं एक वैशिष्ट्य आहे आणि सरकार लोकशाही पद्धतीने निवडलेल्या प्रतिनिधीच्या बहुमतानुसारच चालतं, त्यामुळे आपली लोकशाही अजून टिकून आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पृथ्वीवर ऋतू बदलण्याचे मुख्य कारण काय? तर बघा पृथ्वीचा जो अक्ष असतो, तर पृथ्वीचा अक्षच ह्याला मूलभूत कारण आहे। अक्षाचा उतार बघा सी जे ऑप्शन आहे, अक्षाचा उतार हे त्याचं करेक्ट आन्सर आहे। पृथ्वीचा अक्ष 23.5 अंश एवढा झुकलेला आहे आणि या झुकलेला असल्यामुळे सूर्यकिरणांचा कोन ऋतूनुसार बदलतो। त्यामुळे काय होतं, तर दिवस आणि रात्रीची लांबी तसंच तापमान, हंगामी जे बदल आपल्याला अनुभवायला भेटतात तर ते देखील यामुळेच होतं आणि वेगवेगळे ऋतू निर्माण होण्यास देखील यामुळे मदत होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, जगातील सर्वात मोठी लोकशाही कोणती? तर जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आपल्या इंडियाची, म्हणजे भारत, सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर बघा भारत हा जगातला लोकसंख्येनुसार सर्वात मोठा देश पण आहे आणि सर्वात मोठी लोकशाही देश पण आहे। तसंच सार्वत्रिक मताधिकार, स्वतंत्र निवडणूक आयोग, बहुपक्षीय व्यवस्था आणि लोकप्रतिनिधींची निवड ही सगळी जी आहेत ते भारतीय लोकशाहीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, प्रथिनांचे सूत्रधार घटक कोणता? तर याचं करेक्ट आन्सर आहे ॲमिनो ॲसिड, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। बघा ॲमिनो ॲसिड जे असतात तर हे प्रथिनांचे मुख्य सूत्रधार असतात। अमिनो ॲसिडमुळे काय होतं, तर ती पेप्टाइड बंधाद्वारे जोडली जातात आणि शरीरातील वाढ, दुरुस्ती, एन्झाईम्स, हार्मोन्स निर्मितीमध्ये ही प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावत असतात। जीवनासाठी अत्यावश्यक असं हे ॲमिनो ॲसिड असतं। पुढचा प्रश्न पाहूया, भारतात सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार? तर क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठं राज्य कोणतं आहे आपल्या भारतात? तर ते आहे राजस्थान, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। राजस्थान हे भारतातलं क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं राज्य आहे आणि नंबरला आपलं महाराष्ट्र आहे। तसंच थार वाळवंटाचे व्यापक क्षेत्र देखील या राजस्थानमध्येच आहे। लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश सर्वात मोठा आहे, परंतु क्षेत्रफळानुसार आपलं राजस्थान आहे। आणि भौगोलिक तसंच सांस्कृतिकदृष्ट्या देखील इथे भरपूर विविधता आहे, म्हणजे एक साईडला वाळवंट आहे, तसंच वेगवेगळं म्हणजे अरवली पर्वतरांगा आहेत, त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे हे स्थान। तर बघा पुढचा प्रश्न आहे, अर्थसंकल्प संसदेत कोण सादर करतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे वित्तमंत्री, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर वित्तमंत्री भारताचा वार्षिक अर्थसंकल्प वित्तमंत्री कुठे सादर करतात? तर लोकसभेत सादर करतात। हे पण लक्षात असू द्या, लोकसभेमध्ये सादर केला जातो अर्थसंकल्प अगोदर आणि यात सरकारचे उत्पन्न, खर्च, कर व्यवस्था, विकास धोरणे ठरवली जातात। चर्चा, दुरुस्ती आणि मंजुरीनंतर तो कायद्याच्या स्वरूपात लागू होत असतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर बघा आपली जी सूर्यमाला आहे तर सूर्यमालेपासून ग्रह चालू होतात। इकडे अशा प्रकारे सूर्यमाला आहे आपली आणि इथे पहिला ग्रह आहे तर हा आहे बुध। बुध ग्रह जो आहे तो सूर्याच्या अगदी जवळ आहे, म्हणून आपलं बुध हे ऑप्शन करेक्ट आहे, बी ऑप्शन। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, ही सूर्यमाला जी आहे तर ही सूर्यमाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे, तुम्ही पाठीमागचे पण व्हिडिओ पाहत चला जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल। तसंच तुम्हाला ह्या जर क्वेश्चनची PDF हवी असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता। त्यावर वेगवेगळी इन्फॉर्मेशन पोलीस भरती संदर्भात असो किंवा कोणत्याही एक्झाम संदर्भात असो, तिथे तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन टेलिग्राम चॅनलवर भेटेल आणि ह्याची PDF देखील भेटेल। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करा। तर बघा पुढचा प्रश्न आहे, कागद निर्मितीसाठी सर्वाधिक कोणत्या पिकाचा गर वापरतात? तर कागद निर्मितीसाठी बांबूचा गर असतो, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे।
कागद कशापासून बनतो? तो बांबूचं जे गर असतात त्यापासून कागद बनतो. बांबूमध्ये अधिक प्रमाणात काय असतं तर सेल्युलोज असतो आणि कमी प्रमाणात लिग्निन असल्यामुळे कागद निर्मितीसाठी उत्कृष्ट मानला जातो बांबूचा गर. तसंच तो जलद वाढणारा, तसंच नूतनीकरणीय संसाधन आहे, त्यामुळे पर्यावरणपूरक कागद उद्योगात बांबूचा वापर वाढत आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रध्वजाची त्रिरंग प्रेरणा कोणी दिली? तर 3 रंगाची प्रेरणा कोणी दिलेली किंवा तिरंगा कुणी तयार केला असं म्हणायला हरकत नाही. तर फर्स्ट ऑप्शन याचं करेक्ट आहे, पिंगली व्यंकय्या. भारतीय राष्ट्रध्वजाची मूळ कल्पना यांनीच मांडली होती, पिंगली व्यंकय्या यांनी. नंतर धर्मनिरपेक्षता दर्शवण्यासाठी रंग व चक्रासंबंधी बदल करण्यात आले आणि 22 जुलै 22 ही तारीख लक्षात असू द्या, 22 जुलै 1947 मध्ये 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज अधिकृतरित्या स्वीकारण्यात आलेला. आता ही तारीख मी का सांगितली तर बघा, आत्ता परवा जी एक्झाम झाली होती राज्यसेवेची 8 तारखेला 8 नोव्हेंबरला, तर त्यामध्ये देखील राष्ट्रध्वजाची ही डेट विचारलेली आहे. म्हणून काही डेट ज्या आहेत, काही फॅक्च्युअल डेटा जो असतो तो लक्षात ठेवणंच गरजेचं असतं. तसंच पुढचा प्रश्न आहे आपला, मुंबई कोणत्या किनाऱ्यावर बसलेलं शहर आहे? तर मुंबई हे कोकण किनाऱ्यावर बसलेलं शहर आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. सोपाच प्रश्न आहे परंतु इथे घेतलेला आहे, कारण मुंबई हे अरबी समुद्रकिनारी असलेलं कोकण किनारपट्टीवर वसलेलं आहे. हा किनारा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पसरलेला असून बंदर, मत्स्य व्यवसाय आणि व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पंचवार्षिक योजना कोणाच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे? तर पंचवार्षिक योजना बघा मार्गदर्शनाखाली कोणाच्या चालतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, नीती आयोग. पूर्वी यालाच आपण योजना आयोग असं म्हणायचो. भारतातील पंचवार्षिक योजना पूर्वी योजना आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जात. 2015 पासून नीती आयोग स्थापन झालेला आहे आणि नीती आयोगामुळे काय झालं तर विकास नियोजनात सहकारी व विकेंद्रित धोरणाचा अवलंब करण्यात मदत झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, पोलीस पाटील व सरपंच कोणत्या शासन स्तरावरील पदे आहेत? कोणत्या शासन स्तरातील पदे आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे ग्रामपंचायत, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर पोलीस पाटील आणि सरपंच ही ग्रामपंचायत स्तरावरचे आहेत. सरपंच गावाच्या विकासाचे नेतृत्व करत असतो, तसंच पोलीस पाटील कायदा आणि सुव्यवस्था पाहत असतो, लोकांना प्रशासनाशी जोडण्याची भूमिका देखील बजावत असतो. पुढचा प्रश्न आहे, रक्तातील लाल पेशींना कोणते रंगद्रव्य असतो? तर रक्तातला जो लाल पेशी असतात त्याच्या म्हणजे रेड ब्लड सेल, तर त्याला हिमोग्लोबिन हे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन नावाचं जे लोखंडयुक्त, म्हणजेच त्याला आपण लोहयुक्त असं म्हणतो, ते रंगद्रव्य असतं. ते ऑक्सिजनला बांधून ठेवण्याचं काम करतं आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करतं. त्यामुळे रक्ताचा रंग लाल दिसतो आणि जीवनक्रिया सुरळीत चालते. पुढचा प्रश्न पाहूया आपला, भारतातील सर्वात मोठी नदी पात्रानुसार म्हणजे नदीचं जे पात्र म्हणतो आपण, त्या पात्रानुसार सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर ती आहे गंगा नदी, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं क्लिअर आहे. गंगा नदीचे खोरे सर्वात विस्तृत असून ती भारतातली सर्वात मोठी नदी आहे. ती हिमालयापासून बंगालच्या उपसागरापर्यंत वाहते. सिंचन, पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी ती खूप महत्त्वपूर्ण नदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पौर्णिमेला भरती ओहोटी जास्त का असते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, चंद्र सूर्य एका रेषेत असतात. पौर्णिमेला चंद्र व सूर्य पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला सरळ रेषेत असल्याने गुरुत्वाकर्षण शक्ती एकत्रित आलेली असते आणि जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती अनुभवायला मिळते. त्यामुळे भरती ओहोटीचा प्रभाव कसा आपल्याला जाणवतो तर जास्त जाणवतो. यालाच स्प्रिंग टाईड असं म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया, पाणबुडीमध्ये कोणता धातू मिश्र धातू वापरतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे स्टील, म्हणजे फर्स्ट ऑप्शन. तर बघा, पाणबुडी बांधण्यासाठी प्रामुख्याने उच्च शक्तीचे स्टील मिश्र धातू वापरले जाते. ते पाण्याखाली प्रचंड दाब सहन करण्याची त्याच्यामध्ये ताकद असते. तसंच गंजरोधक असल्याने ते दीर्घकाळ देखील टिकतं. पुढचा प्रश्न आहे, भारतात आपत्काल कोण घोषित करतो? तर भारतामध्ये आपत्काल राष्ट्रपती घोषित करतात, म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे आपलं. राष्ट्रीय आपत्काल घोषित करण्याचा अधिकार भारतीय संविधानानुसार कोणाला दिलेला आहे? तर तो आहे राष्ट्रपतींना. मात्र पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच हा निर्णय घेतला जातो आणि संसद त्याला मंजुरी देत असते. तसंच पुढचा प्रश्न आहे, दक्षिण ध्रुवावर शोध मोहीम करणारा पहिला भारतीय? तर दक्षिण ध्रुवावर शोध मोहीम करणारा पहिला भारतीय कोणीही नाही, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. दक्षिण ध्रुवावर स्वतंत्र शोध मोहीम करणारा असं भारतीय अद्याप अजून कोणी नोंदीत नाही. मात्र भारतीय वैज्ञानिकांची अंटार्क्टिक मोहीम भारती व मैत्री संशोधन केंद्राद्वारे चालू आहे. पुढचा प्रश्न पाहूया, मान्सून भारतात कोणत्या दिशेने येतो? तर मान्सून हा भारतात नैऋत्य दिशेने येत असतो, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे.
तर दक्षिण पश्चिम नैऋत्य मान्सून जूनमध्ये भारतात प्रवेश करतो. अरबी समुद्र, बंगालचा उपसागरातून हा ओलावा घेऊन पाऊस पडतो इथे आपल्या भारतामध्ये. भारताच्या कृषी जीवनरेषेसाठी हा महत्त्वपूर्ण आहे. तसंच खूप महत्त्वाचा आहे नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून येणारा पाऊस. पुढचा प्रश्न आहे, ब्ल्यू हीटचे कारण कोणते आहे? तर बघा, ब्ल्यू हीटचे कारण आहे H2, म्हणजे सी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. दहन प्रक्रियेत हायड्रोजन ज्वलनशील असल्याने तेजस्वी निळसर ज्वाला निर्माण होते आणि त्यामुळे त्याला ब्ल्यू हीट असं म्हणतो. इतर वायूमध्ये असा रंग दिसत नाही, परंतु H2 जेव्हा जळतो तेव्हा त्याच्यातून निळसर वायू आपल्याला दिसतो. पुढचा प्रश्न पाहूया, दुधात कोणती साखर असते? तर दुधात असते लॅक्टोज साखर, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नैसर्गिक साखर पण आपण तिला लॅक्टोजला म्हणतो. ती ग्लुकोज व गॅलॅक्टोज या 2 साखरेपासून बनलेली असते. काही व्यक्तींमध्ये लॅक्टोज पचवण्यासाठी लागणाऱ्या एन्झाईमची कमतरता असल्यास लॅक्टोज टॉलरन्स दिसते. तर पुढचा प्रश्न पाहूया. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्य स्थापना कधी झाली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन 1960 भाषा आधारित राज्य पुनर्रचना अंतर्गत 1 मे 1960 रोजी जुन्या मुंबई राज्याचे विभाजन झालं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 राज्य निर्माण झाली. त्यामुळे आपण हा दिवस महाराष्ट्र दिन तसंच कामगार दिन म्हणून पण पाहतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर याचं करेक्ट आन्सर आहे रायगड, म्हणजे फर्स्ट ऑप्शन. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून कधी झाला असा पण प्रश्न येऊ शकतो, म्हणून 6 जून हे पण लक्षात असू द्या. 1674 रायगड किल्ल्यावर यांचा राज्याभिषेक झालेला आहे. यानंतर त्यांनी स्वराज्य अधिकृतपणे स्थापले आणि रायगड हा मराठा साम्राज्याचा राजधानी किल्ला म्हणून ऐतिहासिक महत्त्वाचा देखील आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? तर याचं करेक्ट आन्सर आहे शास्त्री, फर्स्ट ऑप्शन. तर बघा, शास्त्री जय जवान जय किसान हे प्रेरणादायी घोषवाक्य माजी पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेलं आहे. यामागील संदेश काय होता? तर देशाची सुरक्षा करणारा जवान आणि अन्न पुरवणारा किसान हे दोन्ही राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत असं त्यांचं मत होतं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे इथे 25 क्वेश्चन आणि त्याचा अनालिसिस आपण इथे घेतलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट भेटेल. आणि लाईक देत चला मित्रांनो, जेणेकरून मलाही थोडीशी प्रेरणा भेटेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.